वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला फिश थालीमध्ये आमच्या आगरी कोळी पद्धतीचं चिंबोऱ्याचं कालवण, वाम माशाचं थपथपीत कालवण आणि बोंबील फ्राय कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण फिश थालीमध्ये चिंबोऱ्याचं कालवण बनवणार आहोत। त्याकरता ह्या बघा 6 अशा ह्या चिंबोऱ्या घेतल्या आहेत। सर्वच माद्या चिंबोऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता। चिंबोऱ्याच्या कालवणाच्या जोडीला वाम मास्याचं थपथपीत कालवण बनवणार आहोत। वाम मासा घेताना कधी पण अशी ही पिवळी वाम घ्यायची, म्हणजे टेस्टला ही अगदी सुंदर लागते। आणि बोंबील फ्राय करणार आहोत। तर चला मग मच्छी वगैरे साफ करून घेते, नंतर एक एक करून रेसिपी बनवायला सुरुवात करूया। हे बघा 6 ही चिंबोरी आपण कापून घेतली आहे, चांगली भरलेली निघाली आहेत ही। नंतर ह्या चिंबोऱ्याच्या कालवणासाठी आपण अर्धी सुक खोबऱ्याची कवड भाजून घेतली आहे। नंतर एक कांदा पण गॅसवरच भाजून घेतलाय। 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, मोठासा आल्याचा तुकडा असं आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत। मोठ्या साईजचा कांदा एक चिरून घेतला आहे। 3 चमचे रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत आणि अर्धा चमचा हळद यूज करणार आहोत। तर चला मग हे वाटण मिक्सरला फिरवून घेते आणि लगेचच चिंबोऱ्याचं कालवण बनवायला सुरुवात करते। चिंबोऱ्याचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे मोठं पातेलं ठेवलं आहे। 3 टेबलस्पून एवढं मी तेल घेते। तेल पण छान गरम झालं आहे। आता फोडणीला मोठ्या साईजचा कांदा एक घालूया। कांदा आपल्याला तेलावर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। दीड ते 2 मिनिटातच कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय। आता अर्धा चमचा एवढी हळद ऍड करते। 3 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत। चिंबोऱ्याचं कालवण म्हटलं तर कसं थोडंसं तिखटच हवं, तर खायला सुंदर लागतं। आता हळद आणि मसाला तेलावर छान असा परतून घ्यायचंय। हे जे आपण कांदा लसणाचं खोबऱ्याचं वाटण केलं होतं, ते वाटण आपण ऍड करूया। वाटण पण तेलावर आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। हे बघा वाटण असं तेलावर छान आपण शिजवून घेतलं का ही चिंबोरी जी आपण व्यवस्थित साफ करून घेतली आहे ती ऍड करूया। गरजेप्रमाणे पाणी ऍड करते। चिंबोऱ्याचं कालवण आज मी थोडं पातळच बनवणार आहे, म्हणून 2 ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे। आता आपण ह्या कालवणात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। 2 ते 3 कोकमाची टापं ऍड करते। कालवण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेते। कालवणाला पण चिंबोऱ्याच्या छान उकळी आली आहे। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि जवळपास 12 ते 15 मिनिटांसाठी आपण मीडियम फ्लेमवर हे चिंबोऱ्याचं कालवण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 12 ते 15 मिनिटं झाले आहेत। आपण हे चिंबोऱ्याचं कालवण शिजत ठेवलं होतं। हे बघा चिंबोरी व्यवस्थित आपली शिजली गेली आहेत। आता हाय फ्लेमवर मी ह्याला एक छानशी उकळी काढून घेते। कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। थोडीशी ह्याची वाफ कमी झाली की आपण झाकण उघडून बघणार आहोत। 3 ते 4 मिनिटं झालेत। हे बघा वाफ कमी झाल्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे चिंबोऱ्याचं कालवण तयार झालं आहे। आता तयार झालेल्या कालवणावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी हे कालवण रेडी आहे। आता आपण वाम माशाचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी मी पाव किलो हे वाम माशाची मच्छी आणली आहे। कधी पण हा वाम मासा घेताना असा पिवळ्या रंगाचा घ्यायचा, म्हणजे तो चवीला अगदी सुंदर लागतो। ह्या मच्छीसाठी आपण एक वाटण वाटणार आहोत। त्याकरता मूठभर कोथिंबीर घेतली आहे। 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, खलबत्त्यात चेचू शकतो किंवा मिक्सरला जाडसर फिरवलं तरी चालेल। चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे
अर्धा चमचा हळद वापरणार आहोत आणि 2 चमचा रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत. तर चला मग हे वाटण आहे ना मिक्सरला थोडं जाडसरच मी फिरवून घेते, नंतर लगेचच कालवणाला फोडणी घालते. वाम माशाचं कालवण बनवण्याकरता गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल घेऊया. गॅसची फ्लेम लोवर ठेवली आहे आणि मिक्सरला जाडसर आलं लसूण मिरची कोथिंबीरचं जे वाटण आपण वाटून घेतलंय ते ऍड करूया. आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण थोडंसं गॅसवर असंच तेलात परतून घ्यायचं आहे. वाटण तेलावर परतून घेतलं की अर्धा चमचा आपण हळद ऍड करणार आहोत. 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करूया. हळद आणि मसाला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर ह्या वाम माशाच्या तुकड्या आपण कालवणात सोडूया. त्या देखील तेलावर छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आज हे कालवण खूप पातळ नाही करणार, थपथपीतच करणार आहोत, त्यामुळे ग्लासभरच पाणी मी ह्याच्यात ऍड करते. चिंच जी पाण्यात भिजत ठेवली होती ती ऍड करूया. चवीप्रमाणे मीठ. सुरुवातीला हाय फ्लेम वरच ह्याला छानशी एक उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा आपल्या वाम माशाच्या कालवणाला छान उकळी आली आहे. आता झाकण ठेवते आणि एक 8 ते 10 मिनिटाकरता लो टू मीडियम फ्लेमवर हा वाम मासा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटं झालेत. हे बघा वाम माशाचं कालवण आपलं अगदी चमचमीत असं तयार झालं आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते. सर्व करण्यासाठी आपलं हे वाम माशाचं कालवण तयार आहे. आता आपण हे बोंबील फ्राय करणार आहोत. त्यासाठी 4 मीडियम साईजचे बोंबील साफ करून कापून वगैरे घेतले आहेत. त्याच्यावर आता चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करते. अर्धा चमचा हळद. 1 चमचा रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला. अर्धा लिंब पिळून घेऊया आणि व्यवस्थित बोंबलाला आता आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. एक 5 मिनिटाकरता हे बोंबील असेच रेस्ट करायला ठेवूया. नंतर ह्याला तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून कोट करून फ्राय करणार आहोत. बोंबील तळण्याकरता गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे आणि बोंबलाला कोट करण्याकरता अर्धा रवा आणि अर्धा तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता ह्या रव्या आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण बोंबील कोट करून घेणार आहोत. नंतरच तव्यात तळण्याकरता सोडणार आहोत. तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आपल्याला. बोंबील तळण्याकरता तवा पण आपण व्यवस्थित तापून घेतला आहे. 3 टेबलस्पून एवढं तेल घेऊया. आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये कोट केलेले हे बोंबील आपण तेलामध्ये सोडणार आहोत. एक एक करून 4ही बोंबील आपण तेलावर सोडले आहेत. आता एक 2 ते 3 मिनिटाकरता लो टू मीडियम फ्लेमवर एक बाजू व्यवस्थित आपल्याला बोंबलाची तळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेत. बोंबील आपण लो टू मीडियम फ्लेमवर तळत ठेवले होते. आता गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर अगदी अर्ध्या मिनिटाकरता चांगले आपण हे तळून घेऊया. हे बघा अर्धा मिनिट झाला आहे. आता एक एक करून बोंबील पलटून घेणार आहे. आता मागची बाजू पण आणखीन 3 ते 4 मिनिटाकरता व्यवस्थित आपण ही तळून घेऊया बोंबलाची. गॅसची फ्लेम पुन्हा मी मीडियम वर ठेवते. एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही, मीडियम फ्लेम वरच हे बोंबील तळून घ्यायचे आहेत.
आणखीन 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. पुन्हा हे बोंबील आपण पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कुरकुरीत असे आपले हे बोंबील लो टू मीडियम फ्लेमवरच तळून झाले आहेत. तव्याच्या असे ना साईडला करून घ्यायचे, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येतं. गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते आणि सर्व करण्यासाठी हे बोंबील तयार झाले आहेत. सुंदर असं फिश थालीमध्ये बोंबील फ्राय, चिंबोऱ्याचं कालवण आणि वाम माशाचं थपथपीत कालवण आपलं तयार झालं आहे. आता लगेचच ताट वाढून घेते. सुंदर असं फिश थालीमध्ये आता आपण हे चिंबोऱ्याचं कालवण सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलंच असेल, झटपट असं कांद्या खोबऱ्याचं वाटण वापरून आपण हे चिंबोऱ्याचं कालवण 10 ते 12 मिनिटातच व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. हे चिंबोऱ्याचं कालवण आहे ना, तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता. अगदी रश्मीच रसोईचा एकच मसाला वापरून आपण हे कालवण तयार केलं होतं. आता हे वाम माशाचं कालवण मी सर्व करते. हा वाम मासा आहे ना टेस्टला खूपच सुंदर लागतो. तुम्हाला पण जमलं ना, जर तुम्ही कधी खात नसाल तर एकदा तरी हा वाम मासा आणा आणि मी दाखवलं ना त्या पद्धतीचं कालवण बनवून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेलं हे वाम माशाचं कालवण कसं झालंय ते. हे वाम माशाचं कालवण आपण भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकतो. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या आजच्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.